लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। चांदवड मनमाड राज्य महामार्गावरील निकम वस्ती शिवारामध्ये आज दोन वेगवेगळ्या मोटरसायकल अपघातामध्ये तिघे जण गंभीर जखमी झालेत। मनमाडहून चांदवडकडे इच्छापूर्ती गणपतीचे दर्शन घेण्यासाठी आलेले राजेंद्र कोल्हे आणि त्यांची पत्नी अर्चना कोल्हे हे दुचाकीवरून जात असताना रस्त्यावरील खड्ड्यामध्ये अडखळले आणि या अपघातात अर्चना कोल्हे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे। तर मालेगावचे रोशन खैरनार आणि त्यांचा सोबती चेतन जाधव हे सुतारखेडे येथे जात असताना याच ठिकाणी खड्ड्यामध्ये मोटरसायकल घसरली। यामध्ये रोशन खैरनार यांच्या पायाला तर चेतन जाधव यांच्या चेहऱ्याला जबर दुखापत झाली आहे। सध्या तिन्ही जखमींवर चांदवड येथील श्रीराम हॉस्पिटलमध्ये डॉक्टर राजेंद्र दवंडे यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत। दरम्यान या महामार्गावर काँक्रिटीकरणाचे काम झाल्यानंतरही अनेक ठिकाणी काम अपुरे राहिल्यानं खड्ड्यांचं साम्राज्य कायम आहे। आतापर्यंत या रस्त्यामुळे 4 ते 5 जण मृत्युमुखी पडले असून 15 ते 20 जण जखमी झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे। त्यामुळे या रस्त्याच्या कामाकडे शासन तातडीने लक्ष देणार का असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जातोय। रोशन समाधान काय झालं, कसे पडले? इकडून जाताना सुतारखेड्याला जात होतो। सुतारखेड्याला जातानाच निकम वस्ती जवळ गाडी समोरांनी उभी केली, मागून डायरेक्ट ठोकली गेली गाडी। मागून कशाने ठोकले? तेच मोठी गाडी स्विफ्ट डिझायर वाला होता, त्याने गाडी जागेवर उभी केली, पण कट लागल्याच आम्ही लगेच जागेवर पडालो। जागा खराब होती, ठिकाणी गचके होते। आम्ही मनमाडून चांदवडकडे येत असताना रस्त्यात खूप मोठे खड्डे आहे। प्रशासन कुठल्या प्रकारचं तिथं लक्ष देत नाही। 4-5 खड्डे ते लक्षात येत नाही। जागेवरती खूप ॲक्सिडेंट होता तिथं प्रशासनाने। तुम्ही कशावर चालले होते? 2 व्हीलर येत होतो तिथं मनमाडवरून। आणि कुठल्या ठिकाणी झाला हा घट? निकम वस्ती तिथं झाली। तिथून कसे आले तुम्ही? तिथून एक स्विफ्टवाले होते भाऊ, त्यांनी आम्हाला पेशंटला आणलं गाडीत। मी 2 व्हीलरवर चाललो। काय नाव तुमचं? मी राजेंद्र कोल्हे, मनमाडचा आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट, चांदवड। Subscribe now and press the bell icon.